नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई। हाडवे ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाचा उलगडा। उत्तर प्रदेश येथील तिघांना अटक। सोन्या चांदीच्या शुद्धतेची परख असलेल्या सराफा व्यापारालाच भामट्यांच्या टोळीने गंडा घातल्याची धक्कादायक घटना लाखांदूर शहरात उघडकीस आली होती। ग्राहकाच्या वेशात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी असल असल्याचा बनाव करून नकली चांदी विकली आणि सुमारे 20,000 रुपयांची फसवणूक केली होती। या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत उत्तर प्रदेशातील तिघा आरोपींना अटक केली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूर येथील हाडगे ज्वेलर्स या दुकानात 19 जून रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती ग्राहक म्हणून आले। अंदाजे 30 वर्ष वयोगटातील या व्यक्तींनी 94 ग्राम वजनाचे ब्रेसलेट आणि 100 ग्राम वजनाची चेन असे एकूण 194 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने दिले होते। सुरुवातीला संशय आल्याने व्यापारी पंकज तुळशीदास हाडगे यांनी दागिने खरेदी करण्यास नकार दिला। मात्र आरोपींनी मुरादाबाद येथील बनावट बिल तसेच आधार कार्ड दाखवून विश्वास संपादन केला। भावाला पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगत त्यांनी व्यापाऱ्याची सहानुभूती मिळवली होती। आरोपीच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून हाडगे ज्वेलर्स यांनी संबंधित दागिने 20,000 रुपयात खरेदी केले। व्यवहाराची रक्कम फोनपेच्या माध्यमातून आरोपींना सांगितलेल्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवण्यात आली। पैसे मिळताच दोन्ही आरोपी तिथून निघून गेले होते। दुसऱ्या दिवशी 20 जून रोजी रात्री व्यापाऱ्याला त्यांच्या नातेवाईकांकडून व्हॉट्सअपवर एक संदेश प्राप्त झाला। त्यामध्ये संबंधित आरोपींचे फोटो आणि नकली चांदी विकून फसवणूक केल्याची माहिती देण्यात आली। त्यानंतर खरेदी केलेले दागिने घासून व कापून तपासणी केली असता ते नकली असल्याचे स्पष्ट झाले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंकज हाडगे यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी 23 जून रोजी उत्तर प्रदेशातील तिघा आरोपींना अटक केली। पुढील तपास लाखांदूर पोलीस हे करीत आहेत। या घटनेमुळे परिसरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनोळखी व्यक्तींकडून मौल्यवान धातू खरेदी करताना अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सदर प्रकरणाचा तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी केला आहे।